पागल झालेला, अरे भाई आदिश पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. त्यामुळे तेव्हा तुला काय वाटलं जेव्हा तू फर्स्ट टाइम जेव्हा आई बाबा रिटायर होत आहेत मध्ये जेव्हा तू पुन्हा एंट्री घेतलीस तेव्हा? नाही, या अपडेटसाठी खरंच थँक्यू व्हेरी मच. कारण या छोट्या छोट्या गोष्टी खरं तर फार मोठ्या असतात आमच्यासाठी, त्या मॅटर करतात. मला वाटतं माझ्या करिअरचा पहिला शो हा घडला स्टार प्रवाहासोबत 8 वर्षांपूर्वी एका कंटिन्युटी ट्रॅकमध्ये, आणि आज डायरेक्टली 8 वर्षांनी मी या वाहिनीवरती परत काम करतोय. त्यामुळे आय एम व्हेरी फ्लॅटर्ड, आणि मला खूप मजा येते काम करायला. आणि आई आणि बाबा रिटायर होत आहेत ह्याच्यामध्ये मनवा नायकचं प्रोडक्शन स्ट्रॉबेरी पिक्चर्स, आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ हर, विथ द टीम. त्यामुळे ती संधी मला मिळाली, आणि त्यात एवढे दिग्गज कलाकार निवेदिता सराफ, निवेदिता दाई, मंगेश कदम, अजून सुद्धा बाकीचे माझे मित्रमंडळी आहेत, हरीश आहे, तालवी आहे, अपूर्व आहे, सो ऑल ऑफ देम. सो सच अ लव्हली कास्ट, आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळतंय. आय थिंक त्याच्यामुळे सगळ्याच बाबतीत आय थिंक आय फील दॅट आय एम व्हेरी लकी की हा योग जुळून आला माझ्या वाटेला, आणि आता जस्ट डुईंग आवर बेस्ट. येस, तू बेस्ट करतोय म्हणून तुला प्रेम मिळतंय सगळं. तू आज खूप हँडसम दिसतो, आणि जो लेव्हेंडर कलर मध्ये चमकीला झालायस. चमकेले तो सब जगह लगने वाले वाले. थँक्यू. तू पेंडंट जे घातलंयस तुला आवडतं असं वेअर करायला की फक्त आज ऍज अ फंक्शन आहे आज म्हणून? या आउटफिट वरती ते पेंडेंट जात होतं, बिकॉज माझ्याकडे एक असे काही पेंडेंटचं कलेक्शन आहे जे मी आउटफिटच्या नुसार जर वाटलं की इट विल गो विथ द फॅशन तर मी ते वापरतो. तर आज मला वाटलं की त्या आय जस्ट फॉलो माय इन्स्टिंक्ट, त्यामुळे असं ते घडलं हो, सगळं. ते इन्स्टिंक्ट खूप छान दिसतंय तुझ्यावरती. आज तुला जर विचार केला, तुला जर अवॉर्ड मिळाला आणि तसं स्टेजवर उभा आहेस आणि सगळे तुझ्याकडे बघतात, क्लॅप करताय तुझ्या परफॉर्मन्ससाठी, तर तेव्हा तुझ्या मनाची स्थिती काय असते? फक्त आनंदी असेल, म्हणजे त्याच्या पलीकडे काय वाटणार. आणि आय थिंक कुठल्याही कलाकाराला जर अवॉर्ड मिळाला असेल तर त्याला दुःख कधीच होणार नाही त्या गोष्टीचं. पीपल आर क्लॅपिंग, इट्स अ व्हेरी एक्स्ट्रीमली हॅपी मोमेंट. आणि नाही जरी मिळालं तरी मला असं वाटतं की मला त्याचं फार वाईट नाही वाटत, कारण अवॉर्ड मिळावं या अपेक्षेने आपण कधी, मी तरी काम करत नाही. आपण आपलं काम करत राहावं सातत्याने, सिन्सिअरिटीने, आणि ते प्रेक्षकांना आवडणं गरजेचं आहे. आणि प्रेक्षकांना आवडलं तर कधी ना कधी तुम्हाला ते अवॉर्ड मिळेल. तर जो जेव्हा तो क्षण येतो तेव्हा आय थिंक तो आनंद तेव्हाच व्यक्त करता येतो. आणि त्याच्या आधी आय थिंक मी फार तसंही सांगू शकणार नाही व्हॉट इट फील्स लाईक. तुझ्या स्माईल वरून सगळं समजतं की तुला काय फील होत असेल ते. आता जर तुला नवीन आता मूवी आली किंवा जर काही तुला प्रोजेक्ट आला, तर तुला कोणासोबत काम करायला आवडेल? असे अनेक लोक आहेत, म्हणजे कोणाकोणाची नावं घेऊ, माझी लिस्ट अशी म्हणजे अख्ख्या रेड कार्पेट वरती व्हायला अशी लिस्ट आहे. कारण मला एक 8-9 वर्ष झाली, पण माझ्याही पेक्षा अतिशय सिनियर कलाकार माझ्या अवतीभोवती वावरतात. त्यामुळे आणि त्यांच्या काही लोकांसोबत मला आज काम करायला मिळतंय माझ्या शो मध्ये. पण असे कितीतरी लोक आहेत, मला वाटतं एक सुबोध दादाचं काम, सुबोध भावेचं मी काम खूप वर्षांपासून इंडस्ट्रीत नसताना सुद्धा बघत आलोय, तर मला त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल कधीतरी. प्रसाद दादा आहे, प्रसाद दोग, त्याच्यासोबत काम करायला आवडेल. मुक्ता बर्वे आहे, शी इज व्हेरी व्हर्सटाईल ऍक्ट्रेस, तिच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करायला आवडेल. सो असे खूप लोक आहेत की नावं, ती लिस्ट कधी संपणार नाही, म्हणजे आपण काम करत राहू तितकं कमी. येस, तुला त्यांच्यासोबत नक्की काम करायला मिळेल. मला गप्पा मारून खूप भारी वाटलं. तुला तर सगळ्यांना इंटरव्ह्यूज दे. ऑल द बेस्ट तुला आजसाठी, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. माय प्लेजर.